आज आपण चाललोय डोंबिवलीला मामाकडे, खास करून गटारी करायला. खास करून केतन आमच्यामध्ये आला. फुल फॅमिली असं आम्ही कुठेतरी चाललो. आपला मावसा जातो फॅमिली मेन पहिला मचवणार आहे. कोण येणार नाही ते मिस करणार सगळे. प्रत्येक 3-4 जास्त भाई जास्त. मंडळी जेवणाला सुरुवात झाली. जेवण वाढतायत सगळे. इकडे चिकन आहे, वडे तर दिसत. बाय. तर नमस्कार मंडळी, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललोय डोंबिवलीला मामाकडे, खास करून गटारी करायला. मामाकडे तर जायचं होतं, पण मामाने इन्व्हाइट केलं की गटारीच्या दिवशी द्या. तर आता पण गटारी करायला चाललो आहे. बरेच दिवसांनी ब्लॉग येतो आहे. मध्ये असं कुठे जाणं येणं झालं नव्हतं, पाऊस भरपूर होता म्हणून. तर आहेत किती जण आहेत, कुठे गेले आहेत. केतन आम्ही सगळेच आहोत. मनीष पण आहे आज. आता इथून आम्ही निघालो तर आहोत. रिक्षाने जायचं की बसने जायचं बघूया, डिसाईड करायचं. तर आजचा ब्लॉग खूप खास होईल, कारण खास करून मामा असेल त्या ब्लॉगमध्ये. त्यामुळे ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा, बघा. आता आम्ही चाललो इथून कांजूरमार्ग स्टेशनला. सगळे आलेले आहेत. हो, मम्मी पण अशी करते येतं मम्मी पण अशी करते. तर बरेच दिवसांनी फुल फॅमिली, म्हणजे खास करून केतन आमच्यामध्ये आला. फुल फॅमिली असं आम्ही कुठेतरी चाललो. आपला मावसा जातो फॅमिली मेन बोललो मी, मनीष पण आहे म्हणून. मामाकडे जातो. बघूया आता रिक्षाने जायचं. रिक्षा भेटेल. ब्लॉग कंटिन्यू करूया. जास्त झालं रे. तर म्हणजे आपल्याला रिक्षा भेटलेली आहे फायनली. ऑलमोस्ट सगळ्या रिक्षा भरलेल्या होत्या, पण आधी त्या लोकांना मिळाली, लगेचच आम्हाला मिळाले. रिक्षाचे पैसे होऊन देणार. देणार दादा तू आहे. मनीष दादा. रिक्षाचे पैसे केतन दादा देणार आहे. केतन दादाकडे पैसे आहेत. वन साइड पैसे आहेत एकदम. मी गरीब आहे. मैं गरीब हूँ. लेवल सबके निकलेंगे भाई. त्या मुलीने ना अक्षरशः मला एकदम असं ते वाक्य ना एकदम हे झालं ते. तोंडातच आहे माझ्या, सतत ते वाक्य तोंडात आहे. म्हणजे आम्ही ट्रेनची वाट बघतोय प्लॅटफॉर्मलाच ट्रेनची वाट बघतात. सॉरी, आम्ही ट्रेनची वाट बघतोय कांजूरमार्ग स्टेशनवरती. पप्पा तिकीट काढायला गेलेत. ट्रेन कोणती तरी आली आहे. कोणती लागली आहे ना? डोंबिवली लागली, पण ती भेटेल की नाही थोडं डाऊटेबल आहे. तर बघूया, पप्पा लगेच आले तर मिळेल कदाचित. आली ट्रेन, नाही भेटणार ट्रेन. गुलीगत यार, गेली यार ट्रेन. तर मंडळी बघू शकता, सगळे मोबाईलवर आहेत. सगळे 1 2 3 4 आणि 5. सगळे मोबाईलवर आहेत. वेळ लावला या मोबाईलवर. तर मंडळी आम्ही आता पोचलो आहे डोंबिवली स्टेशनला. आता इस्टवरून रिक्षा पकडायची आहे आणि डायरेक्ट रचकन PNT कॉलनी. येताना भाई येताना रिक्षाचे आलो म्हणजे रिक्षाचे ताईचा पगार झालाय.
20 दिले 20 दिले 20 दिले ते आता तोडले माझ्याकडे 100 रुपये 20 दिले ते माझ्याकडे 100 रुपये 20 दिले ठीक आहे तर नाश्ता करू हे तर नाश्ता करत आहे. भूक लागली ना, भूक लागली. चला नाश्ता करूया. नाश्ता बघा काय बाबा नाश्ता करूया. तर म्हणजे आम्ही आता पोचलोय पेंटी कॉलनीमध्ये. बरेच वर्षाने आलो आहे त्यामुळे थोडं जरा वेगळं वाटतं आणि थोडं बिल्डिंग पण थोडंफार चेंज झालं आहे. जरा 2 मिनटं थांबलो आहे मम्मी आणि पप्पांसाठी. ते लोक काहीतरी खायला घेत आहेत. बघूया काय तयारी असेल गटारीची. आपण तर काही गटारी करत नाही, आपण फक्त खातो. पिण्याचा तर आपला विषय आहे नाही. तिघजणं बघा. केतन गणपतीला मजा करू ना. पहिला मचवणार आहे मचवणार. कोण काही येणार नाही गणपतीला. कोण येणार नाही ते मिस करणार आहेत सगळे. प्रत्येक 3-4 जास्त भाई जास्त ब्लॉग करणार. हा, काय मध्ये जाऊन फायदा नाही तुला. तू डायरेक्ट मला वाटतं की त्या दिवशी आदल्या दिवशी जागरणाच्या दिवशी येणार आहे फक्त. तेव्हा पण आपण बाहेर असणार, तेव्हा पण आपण घरात काही करणार नाही. ते पण एक दिवस असेल ना. अं, एका दिवसासाठी येणार. नको जायचं. आम्ही येतो मुंबईला. काय बोलू मला चालेल ते बोलले ठीक आहे नको ठीक आहे तुला चालेल ना नको चल बघूया. हिम्मत बघायला मला हिम्मत. किंमत काय तर हे बोलले नको म्हणून मी नाही हां त्याचा कधीपासून एवढा ऐकायला लागली. मला का बोलले नको म्हणून मी नाही येणार तू कधीपासून मेन बनला गेला एवढा. काय पण माझा ऐकतो. मला का बोलला तुम्ही नको म्हणून मी नाही. कोण बसलंय तर म्हणजे आपण फायनली मामाकडे पोहोचलोय. नाव बघू शकता कांबळे, विजय आणि संतोष. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. आजचा गटारीचा ब्लॉग बनणार आहे मामा. मामाचं घर आहे. मामी आतमध्ये जेवण बनवते. वन्स मोर. आता ब्लॉग बघशील तर मजा येईल. दुपारी 12 वाजता 12 समोर फोन आले पाणी पाऊस भरपूर आहे काय करताय. तर मंडळी जेवणाला सुरुवात झाली. जेवण वाढतायत सगळे. इकडे चिकन आहे, वडे तर दिसतच आहे आणि मामाने स्पेशल बनवलेली कोशिंबीर आहे. आणि मच्छी कुठे आहे? मामाच्या मच्छीला हात नको लावू. तुमच्यासाठी आहे सर्वांसाठी. माझा अंडाच आहे. तुझा अंडा आहे. मग काय बाबा भारी आयटम होतो. ओके मामाचा अंडा आहे. मच्छी स्पेशल. तर जेवायला बसूया आता सगळे. खातिरदारीची धडपड बघा. मामा एवढी धडपड नको करूस. अरे आम्हाला कसं रे वाटतं एकदम पाहुण्यांसारखं फिलिंग येतं. ते दे ना कांदा. चला जेवूया. व्हिडिओ नंतर. तर म्हणजे आम्ही आता रिटर्न निघालो. बाय. तोंड नाही दुखला नाही. बुरशी भावाला आपला भाव सदनेश कांबळे. सदनेश संतोष कांबळे.
भावाला पण भेटा आहेत तरी गटारीला हिच्याकडे खास ह्याला भेटायला आलो पण हाच करत नव्हता, कामावर होता, बिझी आहे भाऊ. पैसे 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 छापतोय. हे चला ये चला सगळे निघाले. चला बाय बाय. मामाची हायाबुसा मामाची हायाबुसा काय काय चला रिटर्न निघालेत सगळे. बाय. चलो मामा चल बाय. ब्लॉग मध्ये तर बाय कर. पहिला ब्लॉग वाल्याला बाय कर. दीदीला दाखवले. चल बाय. चल बाय. तर फायनली मंडळी आम्ही आमच्या घरी आता पोचलोय. ट्रेनला पण जरा खूप गर्दी होती त्यामुळे ट्रेन बिनमध्ये शूट केलं नाही जास्त. निघालो. आजची गटारी व्यवस्थित झाली, फक्त आम्ही गेलो, जेवलो, सकाळी लवकर उठलेलो त्यामुळे झोपलो पण थोडा आराम केला आणि नंतर मग मामाला बाय केलं आणि निघालो. तर आजचा ब्लॉग असा फक्त गटारीचा होता नॉर्मल, दुसरं असं काय नव्हतं. आता घरी भरपूर कामं आहेत त्यामुळे आता कामांवरती फोकस करायचं आहे. असेच ब्लॉग येत राहतील, तुम्ही बघत राहा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.